वर्षाआधी आपण पहिला सर्जरी केली होती पनवेलची रायगडची रोबोटिक नी रिप्लेसमेंट. पहिला मशीन होता, पहिला सर्जरी होता रायगडचा. आज 2 वर्ष झाले आणि आम्ही प्रसन्न आहोत हे सांगायला की पटेल हॉस्पिटल पनवेल यांनी 500 सर्जरी संपवली आहे, जे महाराष्ट्रामध्ये पहिली आहे. आणि पहिल्यांदा या रोबोटिकवर महाराष्ट्रामध्ये 500 सर्जरीचा एक हॉस्पिटलनी संपवली आहे. आणि या 500 लोक जे 500 लोक झाले ऑपरेशनवर, ते वयशील पण आहे, तरुण पण आहे. 35 वर्षापासून 93 वर्षाच्या माणसांनी या ऑपरेशनचा लाभ घेतला आहे. या ऑपरेशन आम्ही सगळ्यांमध्ये केलं आहे. 120 किलो, 130 किलो, 140 किलो. तर वजनचा पण काही प्रॉब्लेम नाही आला या सर्जरी करताना. हे सर्जरी करायला लोक ग्रामीण विभागामधून पण आले, मंडनगड, वाशिम, पेण, खला, मानगावहून. हा ऑपरेशनचा आपण लाभ घ्यायला लोक अख्खा इंडियामधून आले. यूपीमधून, बिहारमधून, सोलापूर, कर्नाटक, सांगली, सांगोला, विटा, दुबई, बांगलादेश. आपण हे सगळी सर्जरी जे करतोय ऑपरेशनचा दिवशीच आपण प्रयत्न करतो की पेशंटला चालावं. ऑपरेशन सकाळी झालं तर दुपारी संध्याकाळी पेशंट चालतो. दुसऱ्या दिवशी अगर पेशंटला चांगलं वाटलं तर घरीच जातो आणि तिसऱ्या दिवशी तर नक्कीच घरी जातो. या 2 दिवसात आम्ही पेशंटला शिकवतो की कसं चालायचं, पाय कसं वागतो, पाय सरळ कसं होतो, जिनं कसं उतरायचं, जिनं कसं सरायचं. या सर्जरीनंतर माणूस आपला नॉर्मल लाईफमध्ये येऊ शकतो, काम करू शकतो, स्वयंपाक करू शकतो, जिनावरती खाली करू शकतो. लोक ट्रॅक्टर चालवतात, बाईक चालवतात, काही लोक तर कारनीच येतात फॉलोअप करायला, स्वतः कार चालवून. तर सगळी प्रक्रिया शक्य आहे या ऑपरेशन नंतर. सरकारी योजनांविषयी काय? सरकारी योजनामध्ये हा ऑपरेशन सरकारी योजनामध्ये आहे, जे आपण मध्ये सायन्समध्ये लोक खूप फायदा घेतात. मी स्वतः गेलो 1-2दा तिकडे शिकवायला, तर मला माहिती आहे की तिकडे पण लोक येतात सरकारी योजनाचा फायदा घ्यायला त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला. पारंपरिक पद्धतीने आणि रोबोटिक पद्धतीने ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या नागरिकांना रोबोटिक पद्धत माहीत नाही त्यांना कुठेतरी भीती असते. त्या भीती घालवण्यासाठी नागरिकांना तुम्ही काय सल्ला? नागरिकांना हेच सांगणार की ऑपरेशन जे रोबोटिक पद्धतीने करतो, सबफास्टस रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशनचं नाव आहे. या ऑपरेशनमध्ये आपण स्नायू कापत नाही, नस कापत नाही, वाटी बदलत नाही, नुसता आत जाऊन रोबोटिक पद्धतीने गादी नवीन टाकून येतो. त्याचा फायदा असा होतो की माणूस पहिल्याच दिवशी जसं मी सांगितलं चालतो, पाय वागतो, पाय खूप लोक मांडी घालून बसतात, शेतामध्ये काम करू शकताय, सगळं करू शकताय. तर हा ऑपरेशन खरं सांगू तर ग्रामीण विभागामध्येच जास्त कामयाब होतो. माझे लोक जे खूप लांबून येतात, जिकडे मी जसं सांगितलं की रस्ता पण नाही आहे तिकडे पोचायला, तिकडून येतात आणि त्यांना खूप फायदा होतो आणि ते खुश होतात की आपण हे आधी का नाही करून घेतलं की आपलं आयुष्य अजून चांगलं झालं असतं. आपण मागच्या 4, 5, 8, 10 वर्ष भीतीमुळे, नाही माहितीमुळे आपण जीज लागलेला गुडघ्यावर चालत होतो, दुखणं सहन करत होतो, पेनकिलर घेत होतो, सगळे पद्धतीचे प्रयत्न करत होतो, तेल लावत होतो, पण काही काम नाही केलं. आता ऑपरेशन नंतर मी सगळं करू शकतो किंवा करू शकते. सर, एक हिंदीत फक्त